तर इथून आता सुरुवात झालेली आहे जुन्या मुंबई गोवा हायवेची. ह्या जो मधला एक पॉइंट आहे ना, तिथे तुम्हाला गार लागणारच, कारण रस्त्याच्या बाजूला झाडी बघा. टर्न घेतानाच इथे एक वडाचं मोठं झाड होतं, त्याच्यावरती तर एवढ्या गाड्या आढळल्यात ना. हा बघा ना, कौलारू घुरं मस्त साकूवाडी. आता गाडी चालवतोय का काय करतोय काय समजतच नाही. अलिडाला आपण इथं पार्क केलेलं आहे आता, आणि आपण स्मारकाजवळ जाऊया. ते पक्ष्यांचे आवाज ऐका तुम्ही आता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण चाललोय आज मस्तपैकी फिरायला. ठरवून काही जात नाही कुठे. अमृतला म्हटलं मस्त पावसाळी वातावरण झालंय 2-3 दिवसापासून, तर जाऊन कुठेतरी राऊंड मारून येऊया. तर त्यासाठी आज आम्ही बाहेर पडलोय, अमृताने मी. सर्वात पहिले तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, आणि आशा करतो सगळ्यांचं हे वर्ष चांगलं जावं, सुखाचं जावं, भरभराटीचं जावं. आणि आजपासून आपण एक ठरवलंय, आपल्या नवीन वर्षापासून आपण ठरवलंय की नवीन राईड करायच्या, जास्तीत जास्त व्हिडिओ मोटो ब्लॉगिंगचे करायचे. तर आजपासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे. नक्की ठरवलं नाही कुठे जायचंय, बट आम्ही ओल्ड मुंबई गोवा जो रोड आहे, कोकणकरांचा आवडता मुंबई गोवा हायवे जुना, त्या रोडला मी जाणार आहे. आणि मध्ये जी टुरिस्ट प्लेस असतील तिथे आम्ही जाऊ, हा आजचा प्लॅन आहे. कारण आज पावसाळी वातावरण आहे, आणि हवामान खात्याने 1 ते 3 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे. तर चला, त्याची मजा तर घ्यायलाच पाहिजे. पेट्रोल वगैरे आहे, आता पेट्रोलचं काही टेन्शन नाही. आपली ही राईड असणार आहे, जास्त नाही. जाण्यासाठी आपल्याला 20 किलोमीटर आणि यायला 20 किलोमीटर, मध्ये येऊन जाऊन 40 ते 50 किलोमीटरची ही राईड असणार आहे. आता आपण आलोय पाली फाट्यावरती. पाली फाट्यावरनं मला घ्यायचं आहे राईट, आणि राईट घेतल्यावरती आपला जुना मुंबई गोवा हायवे चालू होईल. तर आपण इथनं आता राईड घेऊया. तर हा चालू झालाय आपला जुना मुंबई गोवा हायवे. तर मंडळी, आज व्हिडिओ मी इकडे का काढतोय, म्हणजे आपल्या जुन्या मुंबई गोवा हायवेला आम्ही का आलो आज राईडला, त्याचं कारण म्हणजे तुम्ही नेहमीच जे कोकणी ब्लॉगर्स असतात ना, जे रायडर्स असतात, ते लोक ह्या रोडने जातात, पण आजूबाजूला ज्या गोष्टी असतात त्या एक्सप्लोर करायच्या राहून जातात. तर आता आम्ही कसं आहे, माझं गाव इथलंच आहे, त्याच्यामुळे मी त्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवू शकतो. तर त्यासाठीच आपण निघालो. आजची राईड तीच असणार आहे आपल्याला, की आपल्याला जे छोट्या मोठ्या टुरिस्ट प्लेसेस आहेत किंवा अनएक्सप्लोर प्लेसेस आहेत, त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे. आणि आपली अलिटा आपल्याला तिथे घेऊन जाणार. इथून माझ्या मते तरी मी पहिलं तुम्हाला दाखवेन उंबरखिंड. तर आपण पहिलं उंबरखिंडला जाऊया. आणि जे शेंबडी गाव आहे ना, शेंबडी गाव ते उंबरखिंड म्हणजे चावणीपर्यंत जाण्यासाठी जो रोड आहे तो एकदम सिनिक रोड आहे. तर तो आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे. तो एक नंबर रोड आहे. आणि तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. जसं आपण उंबरखिंडला जाऊन येईल ना, तर तिथून आपण पुढे वेगळ्या लोकेशनला जाऊ. अशी आज 2-3 लोकेशन करायचं ठरलंय. तर त्या साईडला आपण जाणार आहे. आता आपण आलोय इमेजिका जवळ. नोवोटेल हॉटेल दिसायला लागलंय, आणि इमेजिका इथून जरा अजून 1 किलोमीटर आहे. आणि हे जे ह्या साईडला जो डोंगर आहे ना, राईट साईडला वरती, तिथे माझं गाव आहे वडवळ. तर हे मला खूप जवळ पडतं. मुंबई गोवा जुना रोड एक्सप्लोर करण्यासाठी बरं पडतं. तर आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण हा रोड एक्सप्लोर करणार आहे. मधले मधले जे पॉईंट्स आहेत बघण्यासारखे, जे अजून कोणाला माहिती नाही आहे, ते आपण एक्सप्लोर करणार आहे व्हिडिओमध्ये. तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप मजेशीर आणि चांगल्या चांगल्या राईड्स आपल्याला पुढे बघायला मिळणार आहेत. तर इथून आता सुरुवात झालेली आहे
जुन्या मुंबई गोवा हायवेची. मस्त मध्ये मध्ये डांबरी रस्ता आहे आणि मध्ये मध्ये कॉन्क्रीट वाला रस्ता आहे. त्याच्यामुळे डांबरी रस्त्यावरती चालवायला जी मजा येते ना, तसं कॉन्क्रीट रस्त्यावरती चालवायला मजा येत नाही. मध्ये मध्ये ना अचानक असे स्पीड ब्रेकर टाईप येतं आणि त्यामुळे काय होतं, गाडी अचानक स्लो करावी लागते. एकदम मौसम मध्ये असते ना गाडी, तर मौसम कट होतो मौसम गाडीचा. आणि आणि या रोडला ना व्हायब्रेशन्स खूप आहेत. कॉन्क्रीटचा जो रोड असतो ना, त्याला खूप जास्त व्हायब्रेशन्स असतात. आणि आपला जो डांबरी रस्ता असतो तो एकदम स्मूथ असतो. तर आपल्याला आता पुढे लागणार आहे उंबरेगाव. उंबरेगावाच्या नंतर कारगाव. कारगावच्या नंतर शेंबडी आणि शेंबडीच्या इथनं एक फाटा फुटतो चावणीला जायला. तर आपल्याला चावणीच्या रस्त्याने आतमध्ये जाऊन आपल्याला उंबरखेंडापर्यंत जायचंय. आता आला डांबरी रस्ता. हा हा, डांबरी रस्त्यावरती चालवायला जी मजा येते ना, आणि त्यात हा असा मस्त वातावरण झालेलं आहे, पावसाळी वातावरण. पाऊस काय पडणार तर नाही, पण वातावरण तसं झालेलं आहे. कारण पाऊस पडला तर आपल्या कॅमेऱ्याची भिजायची शक्यता. तर तुम्ही कधीही ऑल टाइम या रोडने या, कधीही या. ह्या रूटला तुम्हाला ह्या ह्या जो मधला एक पॉइंट आहे ना, तिथे तुम्हाला गार लागणारच. कारण रस्त्याच्या बाजूला झाडी बघा, एवढी गरमी पण इथे एकदम गारवा फील होतोय. आता इथून पुढे आपल्याला लागणार आहे उमरेगाव. आणि रस्त्यालगत अशी एक मस्त कोकण तडका, मराठी तडका, मालवण तडका अशी आपल्याला हॉटेल्स बघायला मिळतात, जिथे तुम्ही व्हेज नॉन व्हेज प्रत्येक प्रकारचं जेवण तुम्ही जेवू शकता. लोकांची घरं बघून तर खूप बरं मस्त वाटतं. फक्त इथे ना हा एक, हा हा रोड आहे ना मध्ये जरा, हा इथेच एक पॉइंट जरा एकदम आतल्या साईडचा स्पीड ब्रेकर आहे. म्हणजे एवढा डेंजर आहे ना तो, की व्हील्स वाकू शकतात एक वेळ, जर गाडी कंट्रोलमध्ये नसेल त्या तेवढ्या पॉइंटला. इथे बघ बाजूला आहे फार्मा कंपनी, नंतर क्वालिटी वॉल्स, डी लेक्टा, अशा नामांकित कंपन्या या रोडला तुम्हाला बघायला मिळतील. जे तुम्ही इतर दिवशी कुठल्या मोठं ब्लॉगर असेल त्याच्या व्हिडिओमध्ये बघत नसाल. एस टी गेली आत्ताच मुंबईच्या दिशेने जाणारी. तसेच प्रायव्हेट प्रॉपर्टी सुद्धा खूप जास्त झाले तिथे. लोक शहरातलं जीवन सोडून आता ह्या बाजूला म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात घर वगैरे घेतात, बंगले घेतात, जागा घेतात, घरं बांधतात. हे आजकाल खूप वाढायला लागले. उंबरे गाव, हे गाव बघा इथे उंबरे गाव. आजूबाजूला जरा ह्या उंबरे गावाच्या मधनं जाताना ना थोडी काळजी घ्यावी लागते. कारण ना ह्या लोकांनी इथे रोडवरतीच गुरं खूप सोडलेली असतात आणि ती गुरं अचानक मध्ये येतात. म्हशी गाई गुरं खूप असतात इथे. मंडळी आपण आता आलोय कारगाव. हे बघा कारगाव. आणि कारगावच्या पुढे आल्यावरती एक डेंजर टर्न आहे, लेफ्ट साईडला टर्न जातो. त्या टर्न बद्दल तुम्हाला सांगतो जरा. हा बघा हा तो टर्न आहे. इथून जरा सावकाश चालवायला लागते, हॉर्न द्यावा लागतो. कारण हा टर्न आमच्यासाठी खूप फेमस टर्न आहे ॲक्सिडेंटसाठी. कारण इथे खूप मोठे मोठे ॲक्सिडेंट झालेले आहेत. ह्या टर्न टर्न घेतानाच इथे एक वडाचं मोठं झाड होतं, त्याच्यावरती तर एवढ्या गाड्या आदळल्यात ना. शेवटी ते झाड आता काढून टाकलेलं आहे, वडाचं झाड. नाहीतर हा एक ॲक्सिडेंट पॉईंट आहे, जो कारगावच्या इथून खाली लेफ्ट घेतो आपण. खूप डेंजर पॉईंट आहे तो. खूप मोठे मोठे इन्सिडेंट तिथे झालेले आहेत. गावातल्या लोकांचे पण तिथे खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत. म्हणजे आमच्या ओळखीमध्ये पण आहेत ना, त्यांचे पण खूप जणांचे इथेच ॲक्सिडेंट झालेले आहेत. बाईकवरती असू दे, कारमध्ये असू दे, ॲक्सिडेंट होतातच इथे. त्याच्यामुळे इथे सावकाश गाडी चालवावी लागते कारगावपासून पुढे. बघा रोड किती मस्त, एकदम सुंदर असा रोड आहे. आज पावसाळी वातावरण आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही, एकदम आरामात जायचंय, आरामात यायचंय. 30ची स्पीड आहे, पण आपण 30-40ची स्पीड मेंटेन करूनच जायचंय. आणि इथं मध्ये मध्ये ना असे हरणांचे बोर्ड लावलेले आहेत, कारण इथे ना हे जंगल आहे. इथे इथे वाघ सुद्धा आहेत. हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण इथे वाघाचा सुद्धा धोका आहे. इथे वाघ सुद्धा सोडलेले आहेत, कारण हे पूर्ण फॉरेस्टमध्ये येतं. वाघ आहे, अजून भेकर आहेत,
हरणं वगैरे आहे तिथे ह्या साईडला ह्या रोडला, त्याच्यामुळे इथून गाडी जरा सावकाशच चालवायला लागते. आणि आता आपण चाललोय शेमडीच्या दिशेने. शेमडीपासून आपल्याला चावणीला जायला फाटा लागेल लेफ्ट साईडला, तिथून आपल्याला आतमध्ये लेफ्ट घेऊन जायचंय. बघा हा एक जो टर्न आहे ना, कारगाव आणि शेमडीच्या मधला टर्न, हा एक डेंजर टर्न आहे. इथे पण थोडी गाडी सावकाश चालवली पाहिजे, कारण ऑलमोस्ट गाडी लीन करावी लागते इथे. आणि आपण काय आपली स्कूटर असल्यामुळे आपण लीन करू शकत नाही, पण जे बायकर्स असतात ना ते लीन करून चालवतात. रोडच तसा आहे तर बघा ना, एकदम सुंदर रोड आहे. आता आपण आलोय शेमडी जवळ, आणि इथे शेमडी जवळ आल्यावरती आपल्याला अशी बोर्ड बघायला मिळतात, उंबरखिंड आणि चावणी. हे तुम्ही बोर्ड लक्षात ठेवा. राईट साईडला आहे शेमडी, आणि इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता इथून जरा सावकाश जायला लागतं. नेचर हंट, इथं बघा रेस्टॉरंट आहे, फॅमिली रेस्टॉरंट नेचर हंट. इथे सुद्धा तुम्ही थांबून नाश्ता वगैरे करू शकता. तर आपण आता चाललो आता चावणीच्या दिशेने, आणि चावणीपर्यंत जरा 1 किलोमीटर पर्यंत हा रोड असाच आहे, जरा खराबच आहे. हा रोड फॉरेस्टमध्ये येतो, आणि तुम्हाला माहिती आहे फॉरेस्टमधला रोड फॉरेस्टवाले कधी बनवून देत नाहीत, त्याच्यामुळे हे असाच रोड आहे. आणि जरा पुढे गेल्यानंतर आपल्याला चांगला रोड लागेल. सो आपण आता चावणीच्या दिशेने निघालोय. आपण आता पुढे आलोय, आणि आता इथून चांगला रोड चालू झालाय. इथून आपल्याला लागलाय आता चावणीपर्यंत एकदम मस्त रोड आहे. इथे एक शिवपिंड आहे बाजूला दिसलंय मला, तर येताना आपल्याला जमलं तर थांबू तिथे आपण. आता एकदम सिनिक रोडला सुरुवात झालेली आहे. हे बघा बाजूला आपल्याला अंबा नदी लागलेली आहे. हा हो हो, मग इथे बघ. स्पीड ब्रेकर दिसला नाही त्याच्यामुळे. बारीक बारीक स्पीड ब्रेकर आहेत, पण कसले दचका बसतोय बघ ना. तर अमृता इथे पहिल्यांदा आले. मी आणि सायली इकडे एकदा येऊन गेलेलो आहे. आणि आपल्याला रस्त्याच्या बाजूला जी लागते ती आहे अंबा रिव्हर. तीच अंबा रिव्हर आपल्याला पुढे वाकणपर्यंत बघायला मिळते. म्हणजे इथून पाली टू वाकण त्या रोडला आपल्याला रस्त्याच्या बाजूलाच अंबा रिव्हर बघायला मिळते. आता सायलीने मी काही महिन्यांपूर्वी आलेलो ना, तेव्हा तर चांगली ग्रीनरी होती. माउंटेन वूड, इथे एक छोटस रिसॉर्ट आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही फिरायला येत असेल ना मित्रांनो, तर अशा ठिकाणी येत जावा. इथले जे रिसॉर्ट्स वगैरे असतात ना निसर्गाच्या सानिध्यात, तेव्हा येत जावा, लय भारी असतं. गाव बघा ना, कौलारू घुरं मस्त. साकूवाडी गावाचं नाव आहे. हत्ती इथे हत्ती सुद्धा आहे. हत्तीची आपल्याला तर जास्त मिळत नाही, एकदम मस्त ते. आणि जुनी घरं आहेत ना, मातीची जुनी घरं आहेत, कौलारू घरं आहेत एकदम. काय करतो जरा गाडी चालवतोय का काय करतोय काय समजतच नाही. वळणं बघा, वेडी वाकडी वळणं. वेडी वाकड्या वळणांवरनं गाडी चालवायला पण एक वेगळी मजा येते. त्या रोडला ह्या रोडला जास्त गाड्या नसतात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. एकदम आरामात जावा, आरामात यावा. तर मंडळी आपण आता पोहोचलोय उंबरखिंड जवळ. तर चावणीला जायच्या आधी एक फाटा फुटतो बघा आतमध्ये, उंबरखिंडचा बोर्ड सुद्धा लागलेला आहे. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता इथून गाडी नेताना जरा सावकाश न्या, कारण इथे बारीक खडी आहे आणि इथून टायर स्लिप व्हायचे चान्सेस आहेत. तर इथे आपण पोहोचलो आता उंबरखिंडीजवळ. गाडी थोडी पुढे खाली घेऊन जाऊया. आम्ही आलो वीकडेजमध्ये, त्याच्यामुळे इथे कोणच नाही आहे. सॅटर्डे संडे येत असतील कदाचित, पण आत्ता तरी कोण नाही आहे. चला आपण आलो उंबरखिंडीजवळ. आता आपण भेटूया स्मारकाजवळ. अलीडाला आपण इथं पार्क केलेलं आहे आता, आणि आपण
स्मारकाजवळ जाऊया. एकदम मस्त वातावरण आहे ना इथले. ते माहिती आहे मी बोलायचो तुला पक्ष्यांचे आवाज वगैरे, ते हे पक्ष्यांचे आवाज ऐका तुम्ही आता. थांबा. एकदम मस्त वाटतं या साईडला. आधी मी आणि सायली येऊन गेलो आहे. आता नदी पूर्ण सुकली इकडे, पाणी नाही आहे. पण इथे असं म्हटलं जातं की वाघसुद्धा येतात पाणी प्यायला. हे बघा पाणी आहे, त्या बाजूला पाणी आहे. आपण आता स्मारकाजवळ जाऊया, स्मारकाचं दर्शन घेऊया. आणि पुढच्या आणि वरच्या साईडला एक मंदिर आहे, तर तिकडे पण जाऊ. मंदिरामध्ये देवाचं सुद्धा दर्शन घेऊया. पण भारी वाटतं इथे ना, एकदम शांतता आहे. आज वीकडेमध्ये आलो ना, त्याच्यामुळे एकदम शांतता आहे. 2 फेब्रुवारी 1661 रोजी शिवाजी महाराजांचे सैन्य व कर्तलब खानाचे मुघल सैन्य यांच्यात उंबरखिंड येथे युद्ध झाले व त्यात मुघलांचा पूर्णपणे पराभव झाला. मुघल सैन्याने शरणागती पत्करल्यावर खंडणी घेऊन त्यांना सोडण्यात आले. या युद्धात छत्रपती शिवाजी महाराज स्वतः हजर होते, म्हणून हे युद्ध मराठा इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. या युद्धाचा विजयोत्सव दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेने 2001 साली उंबरखिंडीत अंबा नदीच्या पात्राशेजारी ध्वजस्तंभ उभारून हा विजयोत्सव सुरू केला. त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो. या विजयस्तंभाचे उद्घाटन बाबासाहेब पुरंदरे व उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर मंडळी, उंबरखिंडीजवळ स्मारकाचं दर्शन झालेलं आहे. खूप बरं वाटलं, मस्त वाटलं. ह्याच्या आधीसुद्धा मी आलो आहे सायलीसोबत, आणि आता अमृताला घेऊन आले. अमृता, कसं वाटलं? मस्त मस्त, खूप मस्त वाटलं. तर बघा ना, वातावरण बघा ना, अशी नदी आहे. पावसाळ्यात तर किती मस्त वाटत असेल, एकदम भारी वाटत असेल. फक्त इथं जर भीती वाटते कारण आपण ते ऐकलं होतं ना, इथं वाघ येतो पाणी प्यायला, आणि येत पण असेल कारण इथे कसं हां खूप जंगल आहे आणि माणूस नाहीच आहे इथे. आता वरच्या साईडला एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आम्ही जातो. ते मंदिर आपण बघूया आणि इथनं आपण पुढच्या पॉईंटला निघूया. तर चला वरच्या मंदिराकडे जाऊया. आता इथून एक रस्ता गेला आहे वरच्या साईडला मंदिराकडे, आणि इथे झाडं बघा, आंब्याची झाडं वगैरे केवढी मोठी मोठी, म्हणजे एक प्रकारे रहाटच आहे बघा ना. तिथून वरती जाऊया. मध्ये मध्ये असं वाटतं रस्ता बंद केला आहे, पण आपण जाऊ शकतो तिथे. वरपर्यंत आलो आता. हा रस्ता आला आहे, खाली स्मारक आहे महाराजांचं. तिथून वरच्या साईडला चालत आलं ना की बघा, ह्या साईडला एक मंदिर आहे. मंदिराजवळ जायचं. मंदिर बंद आहे ते, पण तरी पण आपण जाऊन बघू. ते पाण्याच्या बाटल्या वगैरे ठेवले. ते पाण्याच्या का हां काम चालू. देवीचं मंदिर आहे. देवी आतमध्ये देवी आहे. हे बघा, इथे खाली आत्ताच काम केलेलं आहे. ते पाणी वगैरे आणून ठेवलेले, काम करतात ना, त्याच्यामुळे बंद ठेवलेलं आहे. आणि आपण आतमध्ये जाणार नाही आहे, पण आतमध्ये आपल्याला देवी दिसते. आणि हे बघ, इथे काय बघ, स्केलेटन, एक स्केलेटन लावून ठेवलेलं आहे. इथे छोटे मोठे फळभाज्यांची झाडं लावलेली आहेत ना, त्यासाठी स्केलेटन लावले. आपली आलिटा एकदम खाली तिकडे उभी, एकदम बारीकशी दिसते. आणि हा समोर डोंगर बघा, केवढा मोठा डोंगर आहे, बापरे. आणि तिथून छोटे मोठे धबधबे आपल्याला येताना दिसत आहेत. म्हणजे विचार करा, पावसाळ्यामध्ये काय नजारा असेल या डोंगराचा. आणि आपण पावसाळ्यात नक्की येणार आहे, त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अमृता, पाय पडलीस देवीच्या? तर आपलं तुम्हाला देवी दाखवतो. आतमध्ये एक छोटीशी देवीची मूर्ती आहे, पण आता आतमध्ये जाता येत नाही, त्याच्यामुळे एवढं काय नीट दिसणार नाही. इथूनच आपण दर्शन घेऊया. आणि हा आजूबाजूचा जरा परिसर आहे. हे बघा, असं मंदिर आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यात.
हे बघा. मंडळी, आम्ही आता इथून पटापट निघतो, कारण वरून खाली येताना झाडातनी वेगवेगळे आवाज येतात, त्याच्यामुळे जरा भीती वाटते. आणि समज आलाच समोर तर पळणार कुठे ना, त्याच्यामुळे आम्ही आता पटापट इथनं निघतो. तर आपला उंबरखिंड फिरून झालेली आहे, आता आपण पुढे निघूया. तर हा ब्लॉग मी सांगू शकत नाही, एवढाच ठेवेन की इथून पुढे कंटिन्यू करेन, कारण असं वाटतं मला की 2 ब्लॉग करायला पाहिजेत. एक उंबरखिंडीचा तर झालेलाच आहे, आणि इथून मी आता पुढे जाईन तो मी सेकंड ब्लॉग टाकेन. तर काय माहिती, एडिट करताना ठरवू काय करायचं आहे. मग तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत तर व्हिडिओ नक्की लाईक करा, आणि येणाऱ्या नवीन राईड्सच्या अपडेट्ससाठी नक्की हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बाय बाय.